या भागामध्ये आपण चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या पाठाचा एक्झरसाइज अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1, क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाईप, म्हणजेच अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. या ठिकाणी टायगर, काऊ, वल्चर, बॅक्टेरिया, डिअर, गोट, ह्युमन, फंगस, लायन, स्पॅरो, बफेलो, फ्रॉग, कॉकरोच अँड टिक यांचं वर्गीकरण आपल्याला त्यांच्या अन्न प्रकारानुसार करायचं आहे. अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड, ॲनिमल्स क्लासिफाईड ॲज 5 टाईप्स: हार्बिव्हरस, कार्निव्हरस, स्कॅव्हेंजर्स, डिकम्पोजर्स, ग्रॅन्युव्हरस अँड इन्सेक्टिव्हरस अँड ओमनिव्हरस. यामध्ये आपल्याला यांचं वर्गीकरण करायचं आहे. तर कार्निव्हरस मध्ये मांसाहारी टायगर अँड लॉयन, हार्बिव्हरस शाकाहारी काऊ, डिअर, गोट, बफेलो, स्कॅव्हेंजर्स मध्ये स्वच्छताचे कर्मी आहेत, त्यामध्ये वल्चर गिधाड, डिकम्पोजर्स मध्ये फंगस अँड बॅक्टेरिया, ग्रॅन्युव्हरस मध्ये स्पॅरो, इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटकांना खाणारे फ्रॉग, पॅरासिटिक अँड टिक, ओमनिव्हरस ह्युमन अँड कॉकरोच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, मॅच द पेअर्स. ग्रुप ए अँड ग्रुप बी या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. या ठिकाणी आपण उत्तर पाहणार आहोत. पॅरासिटिक प्लांट्स म्हणजे परजीवी वनस्पती, आन्सर आहे घसकुटा, अमरवेल. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स कीटक बक्षी, ड्रॉसेरा. सॅप्रोफेटिक प्लांट मृतोपजीवी वनस्पती, मशरूम. अँड सिम्बायोटिक प्लांट म्हणजे सहजीवी वनस्पती, यामध्ये भूक्षत्र. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर वर्ड्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. क्वेश्चन ए, व्हाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन्स. सजीवांना पोषणाची गरज का असते. आन्सर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क, काम करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा लागते त्यासाठी. फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, शरीराच्या विकासासाठी आणि वाढीसाठी. टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यूज अँड टू फाईट द डिसीज, रोगाला प्रतिकार करण्यासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता असते. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. वनस्पतीमधील अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. क्वेश्चन बी, आन्सर, ग्रीन प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती आपला अन्न स्वतः तयार करतात. विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन देअर लीव्स युजिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉइल अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. This process is called photosynthesis. In this process, plant give out oxygen and take in carbon dioxide. वनस्पती सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्याचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असं म्हटलं जातं. क्वेश्चन सी, व्हॉट इज मीन्ड बाय पॅरासिटिक प्लांट्स. नेम देअर डिफरंट टाइप्स विथ एक्झाम्पल्स ऑफ इच. परपोषी वनस्पती म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं लिहा. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासिटिक प्लांट्स. देअर आर 2 टाइप्स ऑफ पॅरासिटिक प्लांट्स, होलोपॅरासिटिक अँड हेमिपॅरासिटिक. होलोपॅरासिटिक एक्झाम्पल्स आर डॉडर्स प्लांट्स and hemiparasitic examples are loranthus plants. Question D, explain the various types of nutrition in animals. सजीवामधील पोषणाचे, प्राण्यामधील पोषणाचे विविध टप्पे स्पष्ट करा. इंजेक्शन, फूड इज टेकिंग इन टू द बॉडी म्हणजे शरीरामध्ये अन्न घेणे. डायजेशन म्हणजे पचन. कन्व्हर्जन of food into simple soluble forms. Absorption, transfer of soluble food to the blood. Assimilation,
म्हणजे सात्मीकरण, युटिलायझेशन ऑफ ॲब्झॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी. अँड लास्ट प्रोसेस इजेक्शन, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द body. There are 5 types of. Question E. Name some unicellular organisms in which all life processes take place within their unicellular body. एकाच पेशीमध्ये सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशी सजीव कोणते? आन्सर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमेबा, युग्लिना, पॅरामीशियम, in which all life processes take place within their unicellular बॉडी या सर्व प्राण्यांमध्ये होत असते. 4. गिव्ह रिझन्स, कारणे द्या. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग हा आकर्षक असतो. बिकॉज द इन्सेक्टिव्हरस प्लांट्स कंझ्युम इन्सेक्ट टू फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन. टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट, दीज प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड. कीटकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांचे जे कलरफुल असतात. क्वेश्चन 4B. बटरफ्लायज हॅव अ लॉंग ट्यूब लाईक प्रोबोसिस. फुलपाखरांना नळीसारखी लांब सोंड असते. आन्सर होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन मीन्स द फीडिंग ऑफ सॉलिड अँड लिक्विड फूड बाय एनिमल्स. बटरफ्लायज लिव्ह ऑन नेक्टर फ्रॉम फ्लावर्स. Therefore, to suck the nectar from flowers, they have a long tube-like structure called proboscis. Question 5. Prepare and complete the following chart according to type of nutrition. पोषण पद्धतीनुसार खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. न्यूट्रिशन्स आणि प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचा तक्ता आपल्याला त्यांच्या पोषण पद्धतीनुसार ठिकाणी दिलेला आहे. प्लांट्स ॲटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक अँड सिम्बायोटिक. हेट्रोट्रॉफिकचे परत इन्सेक्टिव्हरस आणि सॅप्रोफायटिक असं वर्गीकरण. त्याचबरोबर ॲनिमल्स होलोझोइक, सॅप्रोझोइक अँड पॅरासिटिक. पॅरासिटिकचे परत इक्टोपॅरासिटिक अँड एंडोपॅरासिटिक अशा प्रमाणे यांचं वर्गीकरण करता येईल. क्वेश्चन 6. थिंक अँड आन्सर. A. We prepare a variety of foodstuff and dishes at home. Are we then autotrophic organisms? आपण अनेक प्रकारचे अन्न घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? आन्सर We prepare a variety of foodstuff and dishes at home but we are not autotrophic organisms. आपण जरी घरी बनवत असलो तरी आपण स्वयंपोषी नाही, आपण अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहोत. क्वेश्चन B. Which organisms are greater in number, autotrophs or heterotrophs? Why? स्वयंपोषी व परपोषी या सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते आणि का? Autotrophs have a chlorophyll in the cell and here the organic food is prepared using sunlight, water and CO2. स्वयंपोषी वनस्पती आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. They do not depend on any other organisms for survival. ते दुसऱ्या सजीवावर अवलंबून राहत नाहीत. बट द हेट्रोट्रॉप्स डिपेंड ऑन ऑटोट्रॉप्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स फॉर सर्वायवल. हेन्स हेट्रोट्रॉप्स आर मोर इन नंबर दॅन हेट्रोट्रॉप्स. क्वेश्चन C. द नंबर ऑफ हेट्रोट्रॉप्स फाउंड इन डेझर्ट रिजन इज स्मॉलर. हाऊएव्हर दे आर फाउंड इन ग्रेटर नंबर्स इन द सी. व्हाय इज दिस सो? वाळवंटी भागामध्ये परपोषीची वनस्पती संख्या कमी असते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी ऑर्गॅनिझम्स आढळतात. असं का? आन्सर इन डेझर्ट रिजन ड्यू टू सॅक्रिसिटी ऑफ वॉटर अँड एक्सेस हीट व्हेरी फ्यू cactus are found as autotrophs compared to sea. As autotrophs are less, number of heterotrophs dependent on autotrophs are smaller. Whereas in sea, due to greater numbers of autotrophs, greater number of heterotrophs are found. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात परपोषी आढळून येतात. क्वेश्चन D. What damage or harm do ectoparasitic and endoparasitic animals cause? बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होतं? आन्सर
Ectoparasitic animals suck the blood of the animals on which it remains, and endoparasitic animals get ready-made food from the body of animals in which it remains. एक्टोपॅरासिटिक जे आहेत ते प्राण्याच्या बाह्यपरजीवी जे आहेत ते प्राण्याच्या शरीरामधील रक्त शोषून घेतात, आणि एंडोपॅरासिटिक जे आहेत ते त्यांच्या शरीरामधील जे अंतःपरजीवी आहेत ते अन्न शोषून घेतात. This way, both the parasitic make the animals weak by sucking their blood or by eating prepared. Question E. Why is plant food not produced in any other parts of the plant except the green ones? वनस्पती हिरव्या भागाव्यतिरिक्त इतर अवयवात अन्न तयार का होत नाही? आन्सर. Plant food is not produced in any other parts of the plants except the green one because only green part contains chlorophyll, and chlorophyll is very necessary for the production of food. वनस्पतीच्या फक्त हिरव्या भागामध्येच हरितद्रव्य असतं, आणि हरितद्रव्याशिवाय वनस्पती अन्न तयार करू शकत नाहीत. त्यामुळे वनस्पतीच्या फक्त हिरव्या भागामध्येच अन्न तयार होत असतं.